कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 12 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या 4ही जिल्ह्यांना हवामान विभागाने मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील घाट भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो अशी शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील पाऊस तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.